राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक दिल्लीला गेले आहेत। दिल्लीत आज ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्याची शक्यता आहे। नक्की काय घडलंय सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 17 जागांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि या जागांवरून महायुतीत मोठा तेढ निर्माण झालाय। मिळालेल्या माहितीनुसार शिंदे यांच्या शिवसेनेनं विधान परिषदेसाठी 6 ते 7 जागांची मागणी केली आहे, मात्र महाराष्ट्र भाजपने त्यांना फक्त 3 ते 4 जागा देण्याची तयारी दर्शवली। मुंबईत अनेक बैठका होऊनही जागा वाटपाचा हा पेच सुटू शकलेला नाही। अखेर हा तिढा सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे तडक दिल्लीला रवाना झाले आहेत। तिथे ते अमित शहा यांची भेट घेऊन जागांवर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे। याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ऑपरेशन टायगर बाबतही या दोन्ही नेत्यांमध्ये गुप्त आणि महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे। आता दिल्ली दरबारी शिंदेंच्या पदरात नक्की किती जागा पडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या राजकीय घडामोडींवर तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा। तसेच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।